डेड बॉल घोषित करण्यात आला आहे. पप्पू काहीशे तयार नव्हते. ऐन क्षणी त्यांच्या डोळ्यात मला वाटतं काहीतरी गेलं आणि त्याच्यामुळे ते खेळू शकले नाही. तो शॉट डेड बॉल घोषित केलेला आहे पंच. तर आता पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका, पण धाव बाद होतोय. पैलू कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे सुकू मार्वे आणि धाव बाद झालाय तो म्हणजेच पैलू. तो पहिला खेळाडू परत तंबूत लोटताना दिसतोय. त्याची जागा घ्यायला येतोय नवीन फलंदाज, तो म्हणजे जुगल. जुगलनी ह्या टिळकनगर प्रीमियर लीग मध्ये पहिला षटकार मारलेला होता. जुगलच्या बॅटमधून जुगल ब्रँडेड षटकार असा बघण्यात आला होता. ओमकार चौधरी तेव्हा गोलंदाज होता. ओमकारला एक सुंदर असा लॉंग ऑन ऑफच्या दिशेने मारलेला तो फटका, पहिला षटकार. सामना थोडा लवकरात लवकर सुरू करायचा आहे, कारण पहिल्या सामन्याला जवळजवळ 1 तास लागलेला होता. आपल्याला यानंतर सुद्धा 5 सामने खेळवायचे आहेत. पंच प्रवीण पाटील आणि उमेश चुरी या ठिकाणी पंचगिरी करतायत. तर एलटीचा पुढचा चेंडू पप्पू याला मारा करेल. फुलटॉस पद्धतीच्या चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने फिरकावून दिलाय. धावून काढावे लागतील. तर पुन्हा एकदा धावचीत होण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न असफल. तर परत 2 धावा मिळतील या चेंडूवर. धावेनंतर संघाची गुणसंख्या होते ती म्हणजेच 4 धावा. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, थोडासा व्हेरिएशन करण्यात आला. पॉइंटच्या दिशेने चाललेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाची गरज, पण तितकाच चांगला थ्रो. एक चांगलं क्षेत्ररक्षण सुकू यांच्या मार्फत. याच्या अगोदरच्या चेंडूमध्ये पण एक चांगला धावबाद केलेला होता सुकू यांनी. तर आज कुठे ना कुठे DSPL जे दोन्ही सामने 21 तारखेला हारलेले होते, तर प्रत्येक एका जागी त्यांनी सुधारणा केलेली आहे. म्हणजे ते क्षेत्ररक्षण असून दे, गोलंदाजी असून दे आणि फलंदाजी आपण थोड्या वेळातच बघणार आहोत त्याच्यानंतर. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, तितकाच चांगला फटका. टीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतायत. गॅदर करतेपर्यंत 2 धावा सहज मिळतील आणि या 2 धावेनंतर संघाची गुणसंख्या वाढते ती म्हणजे 7 धावा. चांगला फटका जुगल तवाडिया यांच्या बॅटमधून. जुगल ब्रँडेड शॉट. तर आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत आणि 5 चेंडू टाकण्यात आलेत. एल्टिन यांचा पहिला षटक. जसं आम्ही सांगत होतो की थोड्याच वेळात प्रवीण तांबे यांचं इथे आगमन होत आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, सोप्पा झेल आणि जुगलला परत तंबूत पाठवलेला आहे तो म्हणजेच एल्टिन यांनी. एल्टिननी या षटकात 2 गडी बाद केले, 1 गडी बाद केलेला आहे त्यांनी आणि 1 धाव बाद केला होता. जसं मी सांगत होतो थोड्याच वेळात राजस्थान रॉयल्स चे खेळाडू प्रवीण तांबे आणि टेनिस क्रिकेट मध्ये एक खूप मोठं नाव, मॅचलेस संघासाठी हे खेळायचे. सर्वात सिनियर खेळाडू आपल्यामध्ये आहेत ते म्हणजेच आता गोलंदाजीला सज्ज होत आहेत ते म्हणजे रॉबर्ट फर्नांडिस. मारा करतील पप्पू याला. वय वर्ष 58, म्हणजे इतक्या वर्षांपासून ते गोलंदाजी करतात आणि अजूनही रिटायरमेंट त्यांनी काय अनाऊन्स केली नाही आणि न करावं अशीच आमची इच्छा आहे. तर रॉबर्ट पुन्हा
एकदा सुंदर ऑफ स्टंप वर राहिलेला चेंडू, एक धाव सहजच मिळेल. पॉइंटच्या दिशेने मारलेला होता. एक धावेनंतर संघाची गुणसंख्या थोडीशी सरकली आहे, ती म्हणजे आता 8 धावांवर आलेली आहे. नवीन फलंदाज अमोल खेळपट्टीवर दिसतात. अमोल आणि पप्पू यांनी 21 तारखेला सलामी फलंदाज म्हणून द्यायचे, ओपनिंग बॅट्समॅन म्हणून द्यायचे. आज 2 डाऊन आलेले आहेत. तर रॉबर्ट पुन्हा एकदा मारा करतील, तो म्हणजे अमोल याला. तर पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव मिळेल आणि एका धावेनंतर संघाची गुणसंख्या हळूशी सरकली, ती म्हणजेच 9 धावा. आणि रॉबर्ट फर्नांडिस पुन्हा एकदा पप्पूसाठी बसून मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न सफल. निर्धाव चेंडू. आणि रॉबर्ट फर्नांडिस यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी 30 षटकांची सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही इनिंग्स मध्ये त्यांनी खेळलेले आहेत. असे एकमेव खेळाडू रॉबर्ट फर्नांडिस. पूर्वीच्या काळी 30 षटकांचे सामने व्हायचे आणि हा एकमेव खेळाडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू तितकाच चांगला भिरकावून दिला एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने. पंचांचा इशारा, 2 डिक्लेअर धावा. या 2 धावेनंतर संघाची गुणसंख्या आता अजून थोडीशी सरकलेली आहे, ती म्हणजेच 11 धावा. पुन्हा एकदा पप्पू, पुन्हा एकदा एक सुंदर फटका आणि लॉंग ऑनच्या दिशेने एक षटकार. 28 फेब्रुवारी 2016 टिळकनगर प्रीमियर लीगचा हा पहिला षटकार. पप्पू ब्रँडेड शॉट. आणि खूप सुंदर फटका, पप्पू ब्रँडेड शॉट लॉंग ऑनच्या दिशेने. आणि आज पूर्ण स्पर्धेतला हा 4था षटकार. पुन्हा एकदा सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने, 3 डिक्लेअर झोन. तर 2 षटकांनंतर आता संघाची गुणसंख्या थोडीशी गती पकडलेली आहे आणि 20 धावांवर 2 षटकार आणि 20 धावा. आणि जसं मी सांगत होतो की आजच्या दिवशीचा हा पहिला षटकार. तर 21 तारखेला 3 फलंदाजांनी षटकार मारलेले होते. तो पहिला म्हणजे जुगल तवाडिया, दुसरा होता आझाद आणि तिसरा होता सचिन शेट्टी. आणि आजच्या दिवसाची सुरुवात या सुंदर षटकाराने केली, ती म्हणजेच निलेश गाडेकर उर्फ पप्पू. आणि 2 षटकांनंतर आता संघाची गुणसंख्या झाली आहे, ती म्हणजेच 20 धावा. आणि पुढचा गोलंदाज सांगत होतो की 2 षटकानंतर संघाची गुणसंख्या गती पकडलेली आहे. त्या षटकारानंतर 20 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. आणि आता पुढचा गोलंदाज निखिल कोटियन. निखिल कोटियन तसं तर आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये जास्त गोलंदाजी करताना दिसत नाही, पण लेदर क्रिकेटमध्ये हा गोलंदाज रेग्युलर गोलंदाजी करतो. एक सुंदर वळण देतोय चेंडूला. चेंडू थोडासा आतमध्ये पडत येतोय टप्पा पडल्यानंतर. ऑफ स्पिन पद्धतीचा हा चेंडू, निर्धाव चेंडू. तर खूपच संयम राखून हा गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा चांगला फ्लाईट दिलाय, पण तितकाच चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. गॅदर करता 1-2 धाव सहज मिळतील. आणि या 2 धावेनंतर संघाची गुणसंख्या परत वाढते, ती म्हणजेच 22 धावा. चांगली फ्लाईट देतोय चेंडूला. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, तो म्हणजेच ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू, पण तितकाच चांगला फ्लाईट देतोय. आता परत फुलटॉस पद्धतीचा चेंडू. झेल होऊ शकला असता, पण एकच धाव या चेंडूवर मिळेल. आणि या एका धावेनंतर थोडीशी अजून सरकलेली आहे. धाव फलकावर झाले ते म्हणजेच 23 धावा. फलंदाजी करतोय पप्पू आणि अमोल. चांगली भागीदारी करतायत दोन्ही चांगले फलंदाज, अनुभवातले फलंदाज. परत एकदा सुंदर फ्लाईट देताना दिसतोय निखिल.
पंचांकडे दाद मागितली होती अनिरुद्धांनी, पण पंचांनी ती दाद फेटाळून लावलेली आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये सरकतोय. अजून एक निर्धाव चेंडू. तर ह्या षटकात तब्बल 2 निर्धाव चेंडू टाकलेत आतापर्यंत निखिल कोटेन यांनी. आणि आता परत क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. महेश जातोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि एल्टीन येतोय डीप मिड विकेटच्या दिशेने. निलेश यांना मारा करतोय. निखिल पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने एक सुंदर 3 डिक्लेअरचा फटका. आणि या 3 धावेनंतर संघाची गुणसंख्या वाढत चालली आहे, ती म्हणजेच 26 धावा. आणि पप्पू यांचे वैयक्तिक आतापर्यंत 20 धावा झालेत. तर हा असा फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे. आतापर्यंत 20 धावा केलेल्या आहेत. 26 संघाची गुणसंख्या आणि त्यामध्ये 20 धावा मारणारा तो पप्पू. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट, पण ग्राउंड शॉट होता. दुसरा धावेचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि या 2 धावेनंतर संघाची गुणसंख्या वाढते, ती म्हणजेच 28. आणि या 28 धावांमध्ये वैयक्तिक 22 धावा करणारा हा एकमेव फलंदाज, तो म्हणजे पप्पू. आणि फॅन्टसी लीग चा एक नवीन अपडेट. तर सर्वात जास्त पॉइंट्स ज्यांनी बनवलेले आहेत तो म्हणजेच पप्पू आता 80 पॉइंटवर आहेत. आणि कोणी त्याला आतापर्यंत कर्णधार घेतलेला नाहीये. ज्यांनी कोणी याला कर्णधार घेतलेला नाही तो नक्कीच आता सांगत असेल की मी जर कर्णधार घेतला असता तर फॅन्टसी लीग मध्ये मी टॉप ऑफ द टेबल राहिलो असतो. पण आता वैयक्तिक 22 धावांवर आणि संघाची गुणसंख्या झाली ती म्हणजे 28. अमोल आता आहे स्ट्राईकवर, मारा करतोय त्याला तो एल्टीन. संघासाठी 3रं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतोय एल्टीन. आता 3रं षटक घेऊन येतोय 3 षटकानंतर. माफ करा, 4थं षटक घेऊन येतोय. परत एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय. 3 डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा पण इशारा आलाय 3 डिक्लेअर. तर वैयक्तिक 2रं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतोय तो एल्टीन. आणि पहिल्याच चेंडूवर अमोलचा आक्रमक फटका मिड विकेटच्या दिशेने. 3 आणि या 3 धावेनंतर संघाची गुणसंख्या परत एकदा गती पकडलेली आहे. 31 धावांवर. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने. एकच धाव मिळेल. या एका धावेनंतर संघाची गुणसंख्या परत सरकली, ती म्हणजे 32 धावा. आणि आता पुन्हा एकदा पप्पू वैयक्तिक पुन्हा एकदा बसून लांब फटका मारण्याचा प्रयत्न, पण एकच धाव इकडे मिळेल. एका धावेनंतर संघाची गुणसंख्या वाढते, ती म्हणजे 33 धावा. आणि स्वरूप यांना मी विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाच्या जवळ यायचंय. त्वरित समालोचन कक्षाच्या जवळ यायचंय. स्वरूप फाळके यांनी लवकरात लवकर पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगला फटका. एकच धाव मिळेल. अमोल ब्रँडेड शॉट. तर या एका धावेनंतर संघाची गुणसंख्या आता वाढत चालली, ती म्हणजेच 34 धावा. आणि हीच स्पेशालिटी राहिली आहे. स्पेशली तुम्ही जर बघायला गेलात, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न सफल. आणि ते गचाळ असं क्षेत्ररक्षण झेल सुटलेली आहे अनिरुद्ध.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळतंय. आणि नवदुर्गा वॉरियर्स यांच्याबद्दल सांगितलं तर पहिल्या सामन्यात त्यांनी 50 धावा बनवलेल्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यात त्यांनी ऑल आउट केलं होतं कायरा रॉयल्स याला 20 धावांवर. आणि आता परत एकदा अजून एक नवीन विक्रम ते इथे प्राप्त करताना दिसत आहेत. आणि एक सुंदर झेल कॉटन बोल्ड अमित गराळे आणि खूप महत्वाचा गडी बाद केलेला आहे निलेश गाडेकर. आणि निलेश गाडेकर यांचं सांगायचं गेलं तर 18 चेंडूत त्यांनी 32 धावा केलेल्या आहेत. 18 चेंडूत 32 धावा करणारा एकमेव फलंदाज निलेश गाडेकर पप्पू. आणि आता संघ मालक स्वतः उतरलेले आहेत फलंदाजीसाठी शशी. आणि आता शेवटचा चेंडू 44 धावा झाले धावफलकावर. रोहित शिंदे कर्णधार नवदुर्गा वॉरियर्सचा, उपकर्णधार माफ करा. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण एकच धाव मिळेल. या एका धावेनंतर संघाची गुणसंख्या झाली ती म्हणजेच 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष ठेवलंय नवदुर्गा वॉरियर्सनी DSPL वॉरियर्स यांच्या समोर. नवीन चेंडू द्यायचा आहे, नवीन चेंडू. सुदीप मोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही टिळकनगर प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि निलेश गाडेकर पप्पू यांनी 2 मिनिटं समालोचन कक्षाच्या इथे यायचंय. भास्कर खाडे यांच्यातर्फे तुम्हाला 100 रुपयाचं रोख रक्कम मिळतंय तुमच्या षटकार मारण्याबद्दल. तर पप्पू गणपती बाप्पा मोरया या जयघोषात पूर्ण नवदुर्गा वॉरियर्स संघ आता क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेला आहे. आणि 18 चेंडूत 32 धावा. भास्कर खाडे यांच्यातर्फे पप्पू गाडेकर यांना 18 चेंडूत 32 धावा मारण्यासाठी आणि त्यांच्या षटकारासाठी हे 100 रुपयाचं रोख रक्कम. आणि भास्कर खाडेजी नेहमीच आमच्यासारख्या नवीन पिढीला मार्गदर्शन देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच मैदानात सज्ज असतात. तर आता ह्याच्या नंतरचा सामना याच्यानंतरचा सामना टिळक बॉयज विरुद्ध स्पॉइल ब्रॅट्स. मी संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की त्यांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या इकडे यायचंय. तर 46 धावांची गरज DSPL वॉरियर्स या संघाला. खूप आक्रमक फलंदाजी आतापर्यंत करताना दिसत आहेत नवदुर्गा वॉरियर्स. प्रत्येक सामन्यात आक्रमक फलंदाजी केली आहे संघाने. आणि रणजित आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतील. निखिल कोटेन साठी पहिलंच सिली पॉइंट शॉर्ट लेग लावण्यात आलेला आहे. तर क्षेत्ररक्षण थोडंसं आक्रमक आहे. पॉवर प्लेचा हा षटक आहे. विनंती करीन टिळक बॉयज या संघाच्या कर्णधारांनी आणि स्पॉइल ब्रॅट्स या संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाच्या जवळ यायचंय नाणेफेकीसाठी.
सामन्यात एक निराशाजनक असं खेळी खेळलेले आहेत या टिळकनगर प्रीमियर लीग मध्ये. आणि आता निखिलची जागा घ्यायला येतोय तो म्हणजे रोहित शेट्टी. महेश दुसऱ्या एंडवर फलंदाजी करताना दिसत आहेत. पहिल्याच चेंडूवर यश मिळालेलं आहे रणजित याला. 46 धावांचं लक्ष्य. आणि कुठे ना कुठे हेच बघायला मिळालंय की आपल्या संघातून न खेळून नवीन संघात येऊन आपल्यामध्येच एक वेगळी स्पर्धा चालू आहे या सर्व खेळाडूंनी. आणि एकदम जिद्दीने खेळताना दिसत आहेत प्रत्येक एक खेळाडूला या स्पर्धेत काही ना काही आपलं योगदान, महत्वाचं योगदान द्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे एक चांगली स्पर्धा रंगलेली आहे टिळकनगर प्रीमियर लीग. मंचावर बसले ते म्हणजेच सिद्धांत दत्तराव. दोन उत्कृष्ट झेल पकडलेले होते. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करत होते आणि पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने एक चांगला फटका. पंचांचा इशारा, 2 डिक्लेअर. या 2 धावेनंतर संघाची गुणसंख्या झाली ती म्हणजेच 2. आपल्या संघासाठी खातं उघडतात रोहित शेट्टी. आज सचिन सावंत आपल्याला खेळताना दिसलेले नाही आहेत TSPL वॉरियर साठी. 46 धावांचं लक्ष्य. नवदुर्गा वॉरियर्स पहिल्या दिवसापासून 21 तारखेला 2 सामने खेळला आणि दोन्ही सामन्यात एक आक्रमक आणि एक धडाकेबाज अशी परफॉर्मन्स त्यांनी दिला होता. आणि आज सुद्धा 46 धावाचं लक्ष्य त्यांनी TSPL वॉरियर्सच्या समोर ठेवले. चांगली गोलंदाजी, धावचीत होऊ शकतो पण गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. या एका धावेनंतर थोडीशी सरकली आहे गुणसंख्या आणि धाव फलकावर 3 धावा आतापर्यंत झाल्या. 1 गडी बाद. पहिल्याच चेंडूवर यश मिळालं होतं रणजितला. लेग बिफोर द विकेट आउट केलं होतं त्यांनी निखिल कोटियन याला. तर आता पुढचा चेंडू घेऊन येतोय रणजित. मारा करेल महेश याला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मिड विकेटच्या दिशेने खेळलेला चेंडू, परंतु एकच धाव मिळेल या ठिकाणी. एका धावेनंतर संघाची गुणसंख्या हळू वाढत चालली आहे ती म्हणजेच 4 धावा. 1 गडी बाद. पहिला षटक रणजित याचा. जसं मी सांगत होतो आता थोड्याच वेळात प्रवीण तांबे राजस्थान रॉयल्सचे खेळाडू त्यांचं इथे आगमन होणार आहे. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा दाद मागतात पण यावेळेस दाद पेटावून लावलेली आहे. 1 धाव सहज मिळेल. या एका धावेनंतर संघाची गुणसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धावा. 1 to go. अगोदर प्रवीण तांबे राजस्थान रॉयल्स साठी खेळत होते पण आता गुजरात लायन्स मधून खेळताना तुम्हाला दिसतील प्रवीण तांबे. टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव, मॅचलेस संघासाठी खेळायचे. त्यांचं थोड्याच वेळात तिथे आगमन होणार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका महेशच्या बॅटीतून आलाय आणि एकच धाव मिळेल. आता परत वळूया सामन्याच्या इकडे. पहिल्या षटकानंतर संघाची गुणसंख्या झाली ती म्हणजेच 6 धावा. रोहित शिंदे दुसरं षटक घेऊन आलेला आहे. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने
गेलेला आहे चेंडू आणि एकच धाव मिळेल आणि आत्ताच आगमन झालंय यतीनजी साळवे यांचं. मी त्यांचं टिळकनगर प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. रोहित शिंदे उपकर्णधार नवदुर्गा वॉरियर्स. रोहित शेट्टी याला मारा करेल आणि कुठे ना कुठे आता परत एक प्रेशर सिच्युएशन झालेली आहे DSPL वॉरियर्स या संघासाठी. कारण 46 धावांचं एक असं मोठं लक्ष्य, एक मोठा डोंगर उभा केलेला आहे नवदुर्गा वॉरियर्स या संघाने. रोहित शिंदे पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने गचा क्षेत्ररक्षण, पण एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनंतर संघाची गुणसंख्या थोडीशी सरकली, ती म्हणजेच 8 धावा. परत रोहित शिंदे पुढचा चेंडू घेऊन येतोय, मारा करेल महेश याला आणि एक हलक्या पद्धतीने खेळलेला हा चेंडू 2 धावा सहज मिळते. चांगली टायमिंग म्हणता येईल या शॉटला, कारण असं वाटलं होतं की थोडासा हवेत होता हा चेंडू आणि झेल होऊ शकला असता, पण एक चांगला टायमिंग शॉट बघायला मिळाला महेशच्या बॅटीतून. या 2 धावेनंतर संघाची गुणसंख्या आता वाढते, ती म्हणजे 10 धावा आणि अजून 36 धावांची गरज आहे DSPL वॉरियर्सला हा सामना जिंकण्यासाठी. रोहित शिंदे पुढचा चेंडू घेऊन येतोय महेश. महेश जरासा पुन्हा एकदा मोठा फटका. 2 धावांचा इशारा पंचांकडून. या 2 धावेनंतर परत संघाची गुणसंख्या वाढत चालली, ती म्हणजेच 12 धावा आणि पहिलंच शफल होताना दिसले कुठे ना कुठे. एक वेगळी खेळी खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले आणि त्याच्यानंतर प्रॉपरली एक चांगली जागा बनवली ऑन साइडच्या दिशेने मारायला हा चेंडू आणि 2 धावा सहज मिळतील. 12 झालेत आतापर्यंत गुणसंख्या. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत आणि एक सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने गॅदर करता करता 2 धावा परत मिळतील. या 2 धावेनंतर संघाची गुणसंख्या वाढते, ती 14 धावा आणि हा 2 धावांचा हॅट्रिक असं म्हणता येईल, कारण गेले 3 चेंडूमध्ये 2-2-2 अशा धावा आल्यात. तर 2 धावांचा हॅट्रिक म्हणता येईल महेशच्या बॅटीतून. 2 षटकांनंतर संघाची गुणसंख्या झाली, ती म्हणजेच 14 धावा, 1 गडी बाद. आणि आता DSPL वॉरियर्सला हा सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडू तर तब्बल 32 धावांची गरज. टिळक बॉयज आणि स्पॉइल ब्रॅट्स यांना परत एकदा विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या जवळ यायचंय. कर्णधारांना, स्पॉइल ब्रॅट्स या संघाचे कर्णधार. तर आता 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी रोहित शेट्टी याला मारा करेल दीपक उर्फ दीपू. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने एक मोठा फटका मारण्याची प्रयत्न, पण पंचांचा इशारा. पंच 2 धावा की 3 धावा. तर या 3 धावेनंतर थोडीशी वाढली गुणसंख्या आणि झाली 17 धावा आणि असेच आता मोठ्या फटक्यांची गरज लागणार आहे DSPL वॉरियर्स या संघाला, कारण एक मोठं लक्ष, 46 धावांचं लक्ष चेस करताना दिसत आहेत DSPL वॉरियर्स आणि त्यामुळे मोठे फटकेच त्यांना या सामन्यात विजयी करण्यास मदत करू शकतात. तर दीपू आता पुन्हा एकदा मारा करेल रोहित शेट्टी याला. रोहित शेट्टीसाठी एक शॉर्ट लेग. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने एक फटका, पण यावेळेस एकच धाव मिळेल. या एका धावेनंतर संघाची गुणसंख्या आता थोडीशी सरकली आहे, ती म्हणजेच 18 धावा आणि आताच लॅन्सी सरांचं इथे आगमन झालेलं आहे. टिळकनगर प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो.
स्पॉइल ब्रॅटचे कर्णधार कृपया करून समालोचन कक्षाच्या जवळ यायचं आहे नाणेफेकीसाठी. शेवटचा कॉल आहे. तर पुन्हा एकदा दीपक मारा करेल. पहिलाच शफल होताना दिसतोय महेश. उंच मारलेला हा पण सोप्पास असा झेल बाद होत आहेत. महेशाला परत तंबूत पाठवले दीपक यांनी आणि त्यांची जागा घेण्यात येतोय अमित घराळे. पहिल्या सामन्यात त्यांनी लागोपाठ 3 चेंडूवर सुमित घराळे यांना 3-3चे डिक्लेअर फटके मारलेले होते. तर एक आक्रमक फलंदाज आणि नक्कीच एक आशा असेल त्यांना त्यांच्या संघाला त्यांच्यावर की एक चांगली फलंदाजी जर केली तर हा सामना आपण जिंकू शकतो. तर अमित घराळे आता आपल्या खेळपट्टीवर जाताना दिसतोय. रोहित शेट्टी आहे आता स्ट्राईकवर. दीपक आता मारा करेल रोहित शेट्टी याला. पुन्हा एकदा शॉर्ट लेग थोडस आक्रमक असं क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय रोहित शेट्टी आहे. कारण रोहित शेट्टी आतापर्यंत खूप मोठे फटके मारलेला आहे. पण एक सुंदर चेंडू स्वयर चेंडू घोषित केलाय आणि स्वयर चेंडू नंतर मिळते एक अवांतरित धाव. या अवांतरित धावेनंतर संघाची गुणसंख्या होते ती म्हणजेच 19 धावा. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा धावबाद होऊ शकला असता. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी ती दाद मान्य केली आहे. अमित घराळे जरासे असे आरामात क्रीजवर येण्याचा त्यांचा प्रयत्न. त्यांना असं वाटलं की ते क्रीजच्या आतमध्ये आलेले आहेत पण धावचित होत आहेत अमित घराळे आणि त्यांची जागा घ्यायला येतोय तो रमेश. एक मोठा फटका अमित घराळे यांना. मी यतीन साळवी यांना विनंती करीन की त्यांनी नाणेफेकीसाठी छोट्या मंचावर यायचंय. आणि आता नाणेफेक होणार आहे स्पॉइल ब्रॅट्स आणि टिळक बॉईज या संघाला. दोन्ही संघाला हा अटीतटीचा सामना होणार आहे. टिळक बॉईज विरुद्ध स्पॉइल ब्रॅट्स. यतीनजी साळवी आता नाणेफेक करणार आहेत या दोन संघांच्या मध्ये. पुन्हा एकदा स्वयर चेंडू घोषित करण्यात आलेला आहे पंचांकडून आणि या अवांतरित धावेनंतर संघाची गुणसंख्या वाढत चालली ती म्हणजे 24 आणि अजून 26 धावांची गरज. 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. लक्ष फारसं मोठं नाहीये. जर एकदम संयम ठेवून चांगली आक्रमक अशी फलंदाजी जर केली तर DSPL वॉरियर्स सुद्धा विजयी संघ होऊ शकतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक जात आहेत चेंडूच्या खाली आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे. पुन्हा एकदा अजून एक झटका DSPL वॉरियर्स या संघाला. रोहित शेट्टी परत तंबूत लोटतोय आणि त्याची जागा घ्यायला येतोय तो म्हणजेच अनिरुद्ध उर्फ अन्नी. स्पॉइल ब्रॅट्स आणि टिळक बॉईज विरुद्ध आताच नाणेफेक झाली आणि स्पॉइल ब्रॅट्स यांनी ही नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्यांनी त्यांचा निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. याच्यापुढे कर्णधारांना मी विनंती करेन की त्यांनी टॉस साठी येताना नाणेफेकीसाठी येताना त्यांनी त्यांचा निर्णय ठरवून यायचा आहे. आणि स्पॉइल ब्रॅट्स यांनी पहिलं क्षेत्ररक्षण करायचं ठरवलं आणि आमंत्रित केलं आहे टिळक बॉईज या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. आणि आता पुढचा चेंडू घेऊन येतोय तो दीपकला आतापर्यंत 2 गडी बाद केलेले आहेत या षटकात त्यांनी. पुन्हा एकदा स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू तितकाच चांगला घेऊन काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. गॅदर करता फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनंतर संघाची गुणसंख्या आता वाढलेली ती म्हणजे 21 धावा. 2 षटक संपलेले आहेत आणि अजून 25 धावांची गरज DSPL वॉरियर्स या संघाला. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. आणि तसंच थोड्याच वेळात प्रवीण तांबे यांचं इथे आगमन होणार आहे. पहिलं तुम्ही बघितलं होतं त्यांना राजस्थान रॉयल्स IPLचा एक संघ होता त्याच्यामधून खेळताना आणि आता गुजरात लायन्स साठी ते खेळणार आहेत प्रवीणजी तांबे. आणि याच्या अगोदर टेनिस क्रिकेट मध्ये खूप मोठं नाव मॅचलेस संघासाठी ते खेळायचे आणि कित्येक वर्ष एक चांगले ऑलराऊंडर म्हणून त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स दिलेला होता. आणि टेनिस क्रिकेट बद्दल जास्तीत जास्त माहिती असणारे एकमेव समालोचक
आलोचक आपल्यामध्ये आज आहेत चंदूजी शेट्टे. प्रत्येक एक स्पर्धेवर एक त्यांचा एक वेगळा असा डोळा असतो आणि त्याच्यामुळे त्यांना इतकं 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 जास्त ज्ञान आहे त्या गोष्टीचं. तर इथे बसून टिळकनगर मध्ये पण बसून पूर्ण महाराष्ट्रात कुठचे स्पर्धा होत आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये कोण चांगला खेळलाय, कोण चांगला फलंदाज आहे, कोण चांगला गोलंदाज आहे, सिल्वर रेटिंग्स, असे अनेक माहिती आपल्याला चंदू शेट्टे यांच्या मार्फत मिळते. तितकाच आता चांगला फटका 3 डिक्लेअर झोन मध्ये चाललेला चेंडू रमेश यांच्या बॅटीतून, रमेश ब्रँडेड शॉट आणि या 3 धावेनंतर संघाची गुणसंख्या वाढताना दिसते, ती म्हणजेच 24 धावा. सुनील उर्फ रॉक आता गोलंदाजी करताना दिसतोय. रमेश यांना मारा करतोय. रमेश साठी पुन्हा एकदा शॉर्ट लेग लावण्यात आलाय. परत क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. स्पॉइल ब्रॅट्सनी नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचं ठरवलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा एक गली लावण्यात आलेली आहे रमेश साठी. शॉर्ट मिड विकेटला हलवलंय, पण तुम्ही जर ऑफ साइडचं क्षेत्ररक्षण जास्त आक्रमक ठेवलं तर लेग साइडला चेंडू टाकून काहीच फायदा होणार नाही, कारण रमेश हे ऑन साइडला तितकेच चांगले खेळाडू आहे आणि आतापर्यंत 2 डिक्लेअर मारलेले आहेत आणि या 2 डिक्लेअर नंतर संघाची गुणसंख्या काही वाढत चालली आहे, ती म्हणजे 26 धावा. 2 चेंडू आणि 26 धावा आणि अजून 20 धावांची गरज आहे. 46 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं नवदुर्गा वॉरियर्स. पंचांनी जरा सामना लवकरात लवकर सुरू करायचा, कारण खूप वेळ चाललेला आहे. 5 षटकाचे सामने आपण खेळतोय, तर जरा पंचांनी वेळेचं नियंत्रण ठेवायचंय. आता सुनील उर्फ रॉक पुढचा चेंडू घेऊन येतो. फर्स्ट स्लिप लावण्यात आलाय, एक स्लिप लावण्यात आलाय आणि विकेट कीपर आहे रॉक. पुन्हा एकदा खूपच सुंदर फ्लिक, जेलबाद होऊ शकला असता, पण गचाळ असं क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेगच्या दिशेने एकच धाव मिळाली. एका धावेनंतर संघाची गुणसंख्या वाढत चालली, ती म्हणजेच 27 धावा. ज्यांनी कोणी माझ्या डाव्या बाजूला आपले बाईक्स लावलेले असतील त्यांनी जरा थोडस शिस्तीत लावायचे, कारण तिकडे ट्रॅफिक जाम होताना दिसतोय. थोडीशी शिस्तबद्धता पाळायची आहे. ज्यांनी कोणी बाईक्स तिकडे लावलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतोय रॉक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण सरळ जाऊन जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू, लेग कटर पद्धतीचा चेंडू टाकतोय रॉक. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा अनिरुद्ध साठी एक शॉर्ट लेग लावण्यात आलाय. पुन्हा एकदा सहजपणे एक मोठा फटका मारलेला आहे आणि पंचांचा इशारा. 2 डिक्लेअर. या 2 धावेनंतर धाव फलकावर आता संघाची गुणसंख्या दिसते, ती म्हणजेच 29 धावा. अनिरुद्ध इन फॉर्म बॅट्समॅन. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण लेग कटर पद्धतीचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी खाल्ली या चेंडूने आणि बाहेर जाताना हा चेंडू परत एकदा निर्धाव चेंडू. चांगला षटक रॉक यांच्या मार्फे. तर 4 षटक आणि संघाची गुणसंख्या झाली होती म्हणजेच 29 धावा आणि आता 6 चेंडूत खतरा म्हणजेच 17 धावांची गरज डीएसपीएल वॉरियर्स या संघाला सामना जिंकण्यासाठी. आपल्यामध्ये उपस्थित आहे यतीनजी साई. नेहमीच आपलं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन द्यायला नवीन पिढीला नेहमीच त्यांचं एक मोठं योगदान आहे. सामाजिक कार्य असून दे किंवा क्रीडा क्षेत्रात कुठचाही उपक्रम असून दे, नेहमीच त्यांचा पुढाकार असतो आणि एक चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने, पण एकच धाव मिळेल. पप्पू ज्यांनी 18 चेंडूत 32 धावा केलेल्या होत्या आणि एक षटकार सुद्धा मारलेला होता. आता गोलंदाजी करताना दिसतात निलेश गाडेकर. पप्पू
पद्धतीचा चेंडू, पण निर्धाव चेंडू राहील. तर आता 4 चेंडू आणि 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मोठे फटके मारण्याची गरज, पण तितका चांगला गोलंदाजी करतो, त्याच्यामुळे मोठे फटके मारणे थोडस अशक्य झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा झेल होऊ शकला असता. एक सुंदर प्रयत्न जुगल तवाडिया, खूप सुंदर झेल होऊ शकला असता आणि एक चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षणात आपल्याला दिसतोय. आणि हा टिळकनगर प्रीमियर लीग मध्ये आपण अनेक असे चांगले क्षेत्ररक्षणाचे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. पुन्हा एकदा एकच धावेसाठी स्कोअर लेगच्या दिशेने बॉल गॅदर करतायत शशी, थ्रो करतायत पप्पू. आणि आता 2 चेंडू तर 13 धावांची, 2 चेंडूत 13 धावांची गरज. 2 षटकार जर मारले तर हा ड्रॉ होऊ शकतो. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने, पण गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. थोडेसे कॅज्युअल असे गेले अमोल चेंडूवर, पण तेव्हाच चेंडूने उसळी खाल्ली आणि त्यांच्या डोक्यावरून जातोय गचाळ क्षेत्ररक्षण. आणि आता 1 चेंडू तर 9 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने, पण 1 धाव मिळेल. एका धावेनंतर सामना जिंकलाय तो म्हणजेच नवदुर्गा वॉरियर्स. आणि आता स्पॉइल ब्रॅट्स यांनी लवकरात लवकर